महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या आधी मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत मोठी चर्चा पाहायला मिळाली। त्याबाबत खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकदा सकारात्मक विधानही केली होती। काही ठिकाणी तर त्यांनी निकालानंतर आमच्या पाठिंब्यावरच महायुतीचं सरकार स्थापन होईल असा दावा केला होता। पण विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार जिंकून येऊ शकला नाही। त्यांचे एकमेव आमदार राजू पाटील यांचाही पराभव झाला। त्यामुळे मनसेचं आता काय होणार अशी चर्चा सर्वत्र सुरू झालेली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सूचक विधान केलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून यंदाच्या निवडणुकीत जवळपास 128 उमेदवार उभे होते। त्यात खुद्द राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते, पण त्यांनाही विजय मिळवण्यात अपयश आलं। मात्र काही मतदारसंघांमध्ये मनसेचे उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर असून त्यांना मोठ्या प्रमाणावर मतं मिळाल्याचंही दिसून आलं। त्यामुळे काही मतदारसंघात तरी मनसेच्या उमेदवारांमुळे निकाल वेगळे लागल्याचा अंदाज आकडेवारीवरून लावला जात आहे। दरम्यान शपथविधी झाल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे। दरम्यान या सर्व घडामोडी चालू असताना राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत। त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये सूचक भाष्य केलंय। देवेंद्र फडणवीस मुलाखतीत म्हणाले, मुळात लोकसभेत त्यांनी आम्हाला खुल्या दिलानं पाठिंबा दिला होता। आम्हाला त्याचा फायदा देखील झाला। विधानसभेत आम्हाला हे लक्षात आलं की त्यांच्या समोर महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आहे। त्यांच्या लोकांनी निवडणुकाच लढल्या नाही तर तो पक्ष चालेल कसा? आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागाच नव्हत्या। आम्ही 3 पक्ष होतो। ही वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला। इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले, पण त्यांना मतं चांगली मिळाली आहेत। त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगली मतं घेतली आहेत। मला वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत। त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे, आनंद आहे। महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे त्यांना सोबत घेता आलं तर आम्ही प्रयत्न करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यामुळे राज ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीमध्ये जाणार का यावर चर्चा सुरू झाली आहे।